ते आदरणीय व्यक्तिमत्व भरत शेट्ट पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव यांच्या माध्यमातून देण्यात आलं। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता हात धरावे। दानशूर व्यक्तींचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। आणि बघा, जी आपण स्पोर्ट्स सायकल पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला अवेलेबल करून देण्यात आली ते महादेव दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून आम्हाला अवेलेबल करून देण्यात आली। स्वागत असेल दादा सुद्धा आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून। हॅलो, तर रियान पाटील याचा हा वाढदिवस नक्कीच हा मोरया चषक 2024 हा क्षण आणि रियान पाटील याचा वाढदिवस नक्कीच इथं साजरा केला जाईल। नवा गंध नवा आनंद निर्माण करीत यावा, प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी नव्या वैभवानी आनंद शतगुणित व्हावा। रियान, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आयोजकांना विनंती करतोय, रियान पाटील याचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करायचा आहे। स्पर्धेला खूप उशीर झालाय। मोरया संघ आपण या ठिकाणी रियान पाटील याचा वाढदिवस साजरा करायचा आहे। रियान दादा पाटील यांचा वाढदिवस आज साजरा केला जाईल। हिऱ्यातला हिरा कोहिनूर आहेस तू, माझ्या प्रत्येक सुखादुखाचा कारण आहेस तू। लाडक्या बाबा, तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। रियान पाटील यांचा वाढदिवस आज इथे मोठ्या थाटामाटामध्ये पार पडणार आहे। आणि बघा, ज्याचा खेळ चांगला झालाय त्याला त्या बक्षीस वाटल्या जातील याची आपण दक्षता घ्यायची। आणि या खऱ्या अर्थानं ही या मोरया संघाची खासियत आहे। तर सर्व आमचे मान्यवर अतिथी या मंचावर उपस्थित असणार आहे। आमचे लाडके राजेंद्र दादा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य यांचे सुपुत्र रियान पाटील याचा वाढदिवस या मंचावर साजरा होतोय। तर नक्कीच हा क्षण परत परत यावा। तर राहुल पाटील याची चावी कोणाकडे असेल फोर व्हीलरची? कारण ही स्पर्धा आपण पाहिली तर मोरया चषक 2024 वारंवार ही स्पर्धा आम्ही भरवित असतो। नाच चांगला क्षण, चांगले मान्यवर या ठिकाणी उपस्थित लाभलेत। बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल साल, हे दिन आए बार बार। रियान पाटील, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तुझा हा वाढदिवस आमच्या मंचावर साजरा होतोय। नक्कीच एवढा आनंद
हरिचंद्र फडके यांना विनंती करतोय का आपण यायचंय, पंचांच्या भूमिका असणार. तर दोन्ही पंचांना विनंती करतोय दिवसभर या स्पर्धेसाठी ज्याने अमूल्य वेळ दिला, चांगल्या पंचांच्या भूमिकेत राहिले, दोन्ही पंचांना या ठिकाणी विनंती करतोय. हरचंद्र फडके, अमित प्रताप सिंग, दोन्ही पंच. तर मायेची शाळस आणि सौभाग्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या पंचांच्या भूमिका राहिलेल्या आहेत. कारण क्रिकेट म्हटलं का पहिलं पंच, त्याच्यानंतर स्कोरर मित्र, समालोचक, नक्कीच यांचा खूप मोलाचा वाटा असतोय. कारण तर दुसरे पंच सुद्धा त्याला विनंती करतोय, क्रिकेट म्हटलं तर खेळाडू सांगतोय का थोडीशी मजा वाटत नाहीये, कारण चांगलं समालोचक त्या ठिकाणी नाहीये. समालोचक सांगतोय चांगलं समालोचक होतंय, पण चांगले खेळाडू नाहीये. यांचा हा संगम आपण पाहतोय. आणि या अंतिम सामना झाला, मेगा फायनलचा सामन्याचा सामनावीर प्रमोद पावशे. प्रमोद पावशे नितलस अंतिम सामन्याचा सामनावीर. आपण यायचे आपली बक्षीस घेण्यासाठी. या मूळ संघाची खासियत आहे, ज्याचं बक्षीस त्याला दिलं जातंय. कारण आमचे स्कोरर मित्र आपण पाहिलेत, अंतिम डोले टिपून या शहराची गेलेत, चांगले स्कोर टिपलेत. तर प्रमोद पावशे स्पीडअप करायचा आहे. तर विनंती करतोय माननीय श्री संतोष पाटील, आपण द्यायचंय तुमच्या हस्ते या सामन्याचा सामनावीर, अंतिम सामन्याचा. तर तिन्ही संघ आपण या ठिकाणी यायचं आहे. तिन्ही संघांना विनंती असणार आहे का आपण व्यासपीठ तिथे यायचं आहे. कारण आपण बक्षीस पाहिली आहे, तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज चा आपण जर विचार जर केला तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण एक ब्रँडेड स्पोर्ट शूज, त्याच्यानंतर उत्कृष्ट फलंदाज कूलर आणि त्याच्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज यासाठी कूलर आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज स्पोर्ट्स सायकल आमचे माननीय श्री महादेवदादा म्हात्रे यांच्या मार्फत आलेले आहे. तर तिन्ही संघ आपण या ठिकाणी यायचं आहे. तिन्ही संघांना विनंती आहे. तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक समाधान वाघमारे, टायगर 11 देवद आपण यायचंय. 4 अचूक झेल टिपले, चांगली क्षेत्ररक्षक आपण या ठिकाणी पाहिलंय. तर यायचं आपण या ठिकाणी ब्रँडेड शूज यांच्या मार्फत देण्यात आहे. तर विनंती करतोय तर शांतरा पाटील याला विनंती करतो आपण यायचंय. नामदेव पाटील, नामदेव पाटील यायचंय. त्याच्यानंतर सुनील म्हात्रे आपण सुद्धा यायचंय. या स्पर्धेचा स्पोर्ट शूज हॅलो, जर आपण पाहिलं ना तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याच्या माध्यमातून 4 कॅचेस घेण्याचा काम करण्यात आला, हा आपण पाहतो टायगर 11 संघाचा सुपरस्टार क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आणि
क्षेत्ररक्षणासाठी आपण पाहतोय तर आपण जर पाहिलं तर एक उत्कृष्ट शूज आपण पाहतोय आणि ते देण्यासाठी आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहतोय सुनील दादा मात्रे यांच्या माध्यमातून नामदेव दादा पाटील. त्यानंतर आपण जाऊया ज्यांनी आज संपूर्ण दिवसामध्ये ज्यांनी भल्या भल्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या जीवावर नाचवलं. कुठल्या संघाचा खेळाडू असणार? मग तो देवस संघाचा असणार का आपण जर पाहिलं तर मग नितलस संघाचा असणार का तरगड संघाचा असणार? हा पडलेला सर्व प्रेक्षकांना प्रश्नचिन्ह. आणि हे प्राइज कोणत्या संघाच्या खेळाडूला जाणार? आपण जाऊया बेस्ट बॉलर आणि हे बघा कोणला असणार? देवस संघाचा असणार का मग नितलस संघाचा असणार आणि की मग तरगड संघाचा असणार? आणि हे अवॉर्ड जात आहे बघा आपण पाहतोय या संग्राम 11 संघाचा बेस्ट बॉलर आपण पाहतोय प्रमोद पावशे यायचं. आपण 4 मॅचेस मध्ये ज्याच्या नावावर 8 विकेट सुरुवात पासून जर पाहिलं अप्रतिम गोलंदाजी मग फलंदाजी म्हणा गोलंदाजी म्हणा तितक्याच ताकदीचा आपण पाहतो या हा नितलस गावाचा सुपरस्टार खेळाडू आणि बेस्ट बॉलर हा अवॉर्ड जातोय प्रमोद पावशे याला. आणि हे देण्यासाठी मी विनंती करतोय रुपेश दादा पाटील. त्यानंतर आपण मी विनंती करतोय रिहान दादा पाटील यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते प्राइज द्यायचं आहे. आणि आपण जर पाहिलं ना बेस्ट बॉलर म्हणजे उत्कृष्ट गोलंदाजसाठी आपण पाहतो एक कूलर आणि एक चमचम करणारी ट्रॉफी देण्यात येईल. बघा आपण पाहतोय बेस्ट बॉलर हा अवॉर्ड जातोय पाहतोय आपण प्रमोद पावशे. सुरुवातीपासून जर आपण त्याची गोलंदाजी जर पाहिली ना टिचून मारा भेदक मारा त्याच्या माध्यमातून करण्यात आला आणि सर्व प्रेक्षकांची आज त्यांनी मन जिंकली. असंच आपलं नाव मोठं करत राहा असंच आपल्या गावाचं नाव मोठं करत राहा आणि पुढच्या वाटचालीसाठी प्रमोद पावशे आपल्याला आमच्याकडून शुभेच्छा असतील. त्यानंतर जाऊया आपण बेस्ट बॅट्समन ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली धावसंख्या जमा केली. हा कुठल्या संघाचा खेळाडू असणार? हा पडलेला प्रश्नचिन्ह. तर जाऊया बेस्ट मॅचमन हे अवॉर्ड कोणत्या संघाच्या खेळाडूला जाणार? आणि हा अवॉर्ड जाणार बघा आपण पाहतोय साहिल दर्या. आपण पाहतोय ज्यांनी प्रथम मॅच मध्ये जर पाहिलं आई संग्राम 11 नितलस संघाचा एक गुणवान खेळाडू. पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 44 धावांची बहारदार केली. त्यामध्ये जर पाहिलं अफलातून खेळ ज्याच्या माध्यमातून संपूर्ण दिवसामध्ये करण्यात आला. आणि बेस्ट बॅट्समन अवॉर्ड जातोय संग्राम 11 नितलस संघाचा सुपरस्टार खेळाडू. छोटा पॅकेट आणि बडा धमाका मूर्ती लहान पण कीर्तिमान. आणि हे देण्यासाठी मी विनंती करतोय चाऊशेठ दादा मात्रे आणि गणेश दादा पाटील यांना मी विनंती करतोय की बेस्ट बॅट्समन अवॉर्ड हे आपल्या हस्ते द्यायचंय. बघा चाऊशेठ मात्रे आणि गणेश दादा पाटील यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते अवॉर्ड द्यायचंय. बघा संग्राम 11 नितलस संघाचा हा गुणवान खेळाडू मूर्ती लहानपण कीर्तिमान छोटा पॅकेट आणि बडा धमाका ज्याच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना आपण पहिल्या मॅच मध्ये 44 धावांची बहारदार केली. चाऊजी मात्रे आपण पाहतोय आदरणीय व्यक्तिमत्व मो गावातील. आणि त्यानंतर गणेशजी पाटील यांच्या माध्यमातून अवॉर्ड देण्यात जातोय. आपण जर पाहिलं बेस्ट बॅट्समन साठी आपण पाहतोय एक कूलर आणि एक चमचम करणारी ट्रॉफी आपण देण्यात येत आहे. त्यानंतर जाऊया आज तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ. सर्व संघाने आज खेळ चांगला केला. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आपण पाहतोय टायगर 11 देवत संघ आपण यायचा आहे. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ पाहतोय आपण टायगर 11 देवत संघ. आणि हे अवॉर्ड देण्यासाठी दिलीप दादा मस्कर आणि महेश दादा पाटील यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण द्यायची आहे. आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आपण संघ पाहतोय टायगर 11 देवत संघ. चांगला खेळ देवत संघाच्या माध्यमातून आज झाला. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ देवत संघ. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आपण संघ पाहणार तरगर संघ यायचे आपण द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी घेण्यासाठी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात एकदा या संघासाठी. खूप दूरवर प्रवास करून हा संघ आला होता आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून करण्यात आला. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आपण पाहतोय तरगर संघ. या बा आपण
आणि ते द्वितीय क्रमांकाचं मानकरी ठरलेला संघ आपण पाहतोय तरगर संघाने ते देण्यासाठी प्रमोद दादा भिंगारकर सरपंच आपण पाहतोय विचुंबे यांना मी विनंती करतोय आणि अमित दादा जाधव यांना सुद्धा विनंती केली जाते की आपल्या हस्ते द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण द्यायची. प्रमोद दादा भिंगारकर आणि अमित दादा यांना विनंती केली जाते की आपल्या हस्ते द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी द्यायची आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला पण संघ पाहतोय तरगर संघ. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे करा या संघासाठी. हॅलो. आणि या सामन्यामधील मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर तर या सामन्यातील मालिकावीर ज्यांच्या मार्फत आम्हाला सायकल गिफ्ट झालेली आहे, कारण या स्पर्धेसाठी आम्ही स्पॉन्सरशिप पाहत होतोय. तर एका कॉल साठी आम्ही बघितलं तर माध्यमांना कॉल केला, ते म्हणाले का दिल्ली जा असा त्यांचा शब्द. तर त्याला विनंती करतोय का आपण या ठिकाणी यायचं आहे, ज्याच्या माध्यमातून ही स्पोर्ट्स सायकल देण्यात येते. मालिकावीर तर या स्पर्धेतला मालिकावीर देवाचा टायगर सागर पाटील 37 धावा 7 विकेट्स. यायचं आपण ज्यांच्या मार्फत ही सायकल स्पोर्ट झालेली आहे, मान्य श्री महादेवजी म्हात्रे. नक्कीच या स्पर्धेसाठी एका शब्दा खातर काही सायकल स्पोर्ट गिफ्ट दिली आहे असे महादेवजी म्हात्रे. धन्यवाद. त्याच्यानंतर तर आमचे लाईव्ह स्कोरर साईप्रीत लाईव्ह हे दिवसभर आमच्या सेवेत राहिले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करायचं आहे. तर यायचं आपण या स्पर्धेसाठी पूर्ण वेळ संपादित केलाय. नक्कीच साईप्रीत लाईव्ह चांगले आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सामने पाहिले, चांगली क्लिअरिटी. त्याच्यानंतर सुंदर असा गोड आवाज प्रवीण डुप्लिकेट चांगले हिंदी समालोचक मयूर पाटील भिंगार यांचा सुद्धा सहर्ष स्वागत करायचं आहे. तर या स्पर्धेतला चॅम्पियन संघ संघ संग्राम 11 नितळस. सर्व खेळाडूंनी या ठिकाणी यायचं आहे. ज्या स्पर्धेची आम्ही अंतिम वाट पाहत होतो, तर नक्कीच मेगा फायनलचा सामना या ठिकाणी जिंकला आहे संग्राम 11 नितळस. तर विनंती करतो या ठिकाणी मान्यवरांना, मान्य श्री राजेंद्रदादा पाटील जिल्हा परिषद सदस्य, त्याच्यानंतर उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत मांगतर्फे वाजे चांगल्या मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी दिलंय प्रवीणजी म्हात्रे. त्याच्यानंतर दिलीप दादा म्हस्कर यांना सुद्धा विनंती करतोय